नमस्कार, मराठी किचन क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर मी सुनीता तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण येथे बेसन रेसिपी पाहणार आहोत। महाराष्ट्रातील सर्वात आवडतं आणि झटपट असं तयार होणारी एकच रेसिपी ती म्हणजे बेसन रेसिपी। सगळ्यात साध्या सोप्या पद्धतीने कशाही प्रकारे करा तरी बेसन गरमागरम ताटामध्ये वाढलं की त्याची चव अतिशय अप्रतिम अशी येते। तुम्ही कितीही वेळा बेसन केलं तर प्रत्येक रेसिपीची चव अतिशय वेगळी असते। घरामध्ये भाजीसाठी काही असो किंवा नसो परंतु बेसन ही बेस्ट ऑप्शन आहे आणि उन्हाळ्यामध्ये तर साध्या सोप्या विविध प्रकारे बेसन केलं जातं। तर येथे आज आपण 1 वाटी बेसन चाळून घेतलेलं आहे। बेसन रेसिपी करण्यापूर्वी बेसन नेहमी चाळून घ्यावे। त्यानंतर येथे आपण 10 ते 12 हिरवी कांदे पाथी सकट घेतलेले आहेत। हे आपण कट करून बेसनामध्ये घालणार आहोत। अगदी कोवळी करकरीत छान अशी पात येथे घेतलेली आहे। आता येथे वाटणामध्ये मी 1 छोटा चमचा जिरे, 7 हिरव्या मिरच्या, 10 ते 11 लसूण पाकळ्या गावरान घेतलेल्या आहेत। निवडून घेतलेल्या नाही, तुम्हाला हवं असेल तर निवडून घ्या। सर्व एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याचा आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा करून घ्यायचा। त्यानंतर आता कांद्याची पात आपल्याला या पद्धतीने निसून फक्त पात आपल्याला येथे बारीक अशी कट करून घ्यायची आहे। हे पहा, एवढी पात आपण येथे छान अशी कट करून घेतलेली आहे। ही 2 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची। आता बेसनासाठीची संपूर्ण तयारी करून घेतली। त्यानंतर गॅसवर आता एक कढई ठेवून कढई छान अशी गरम झाल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम 2 पळ्या तेल घालून घेतलं। तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 चमचा मोहरी घालायची आहे। मोहरी छान तडतडल्यानंतर यामध्ये 1 चमचा जिरे घालून घ्यायचे। जिरे छान फुलल्यानंतर निवडून आणि कट करून घेतलेल्या लसूण पाकळ्या फोडणीमध्ये घालून घ्यायच्या। तुम्हाला आवडत असतील तर घाला, नाही तर नाही घातल्या तरी चालेल। त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर यामध्ये घालून घ्यायची। आता ही फोडणी करपू नये म्हणून यामध्ये धुवून घेतलेली कांद्याची पात लगेच घालून घ्यायची आणि कांद्याची पात आपल्याला 2 ते 3 मिनिटांसाठी छान मंद गॅसवर यामध्ये परतू घ्यायची, म्हणजे कांद्याची पात बेसनामध्ये अजिबात कच्ची लागणार नाही, छान अशी शिजली जाईल। त्यावर थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं, म्हणजे पटकन अशी मऊ होईल आणि चवीलाही छान उतरेल। या पद्धतीने फोडणी तयार करून घेतल्यानंतर आणि कांद्याची पात छान अशी शिजल्यानंतर किंवा त्यामध्ये घातलेलं पाणी आटल्यानंतर आता आपल्याला यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची। फोडणीमध्ये घातलेली कोथिंबीर सुद्धा अतिशय सुंदर अशी लागते। आता ही सर्व फोडणी छान अशी परतून घ्यायची। कांद्याच्या पातीमध्ये असणारं सर्व पाणी आटल्या गेल्यानंतर आता आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। आता हिरव्या मिरचीच्या ठेच्याऐवजी तुम्ही लाल मिरची सुद्धा यामध्ये घालू शकता, परंतु हिरव्या मिरचीचा ठेचा छान असा लागतो त्यामुळे येथे घातलेला आहे। साधारणतः बेसनामध्ये मिरच्या कट करून टाकल्या जातात, परंतु आपण येथे पात टाकल्यामुळे पात आणि मिरच्या सारख्या दिसतील त्यामुळे आपण येथे ठेचा करून घातलेला आहे। आता ठेचा आपण आपल्या आवडीनुसार घालायचा आहे। तेलामध्ये छान परतू घेतल्यानंतर आता आपल्याला यामध्ये आधण घालून घ्यायचं, म्हणजे पाणी घालून घ्यायचं आहे। आता पाणी हे तुम्हाला किती प्रमाणात बेसन हवं आहे त्यानुसार घालायचं। येथे मी 1.5 ग्लासाच्या प्रमाणात पाणी घालून घेतलं, कारण की थोडंसं पाणी आटलं जातं त्यामुळे आपण थोडंसं जास्त घातलेलं आहे आणि बेसन केल्यानंतर ते थोडंसं घट्ट होतं। आता चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालून घ्यायचं आणि गॅस मोठा करून याला एक छान अशी उकळी आणून घ्यायची। हे पहा, येथे आपली उकळी यायला सुरुवात झाली। या पद्धतीने उकळी मोठी झाली की यामध्ये आपल्याला बेसन घालून घ्यायचे आणि सर्व एकत्र छान असं हटून घ्यायचं आहे। येथे मी सगळं बेसन एकत्र घालून घेतलं आणि त्यानंतर गॅस मोठाच ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर आपल्याला यामध्ये झालेल्या गाठी मोडून घ्यायच्या आहेत। तुम्हाला जर बेसनामध्ये गाठी नको असतील तर थोडं बेसन पीठ घालायचं आणि त्यानंतर बेसन छान असं हटून घ्यायचं, परंतु बेसनामध्ये जर गाठी राहिल्या तर ते बेसन अजून असं छान लागतं। फक्त गाठी छान अशा शिजून घ्यायच्या। हे पहा, या पद्धतीने आपलं सर्व बेसन छान असं हटून झालं। आता येथे मी लाटणीने बेसन हटून घेतलं। तुम्ही याऐवजी रवी किंवा चमच्याने दोन्हीपैकी एकाने छान असं बेसन हटून घेऊ शकता, परंतु गावाकडे साधारणतः
लाटण्याने किंवा बेलण्यानेच बेसन हटलं जातं किंवा काड्याने सुद्धा गावाकडे बेसन हटलं जातं। आणि या पद्धतीने ही बेसन रेसिपी आपली छान अशी तयार झाली। गॅस मंद करून घ्यायचा आणि मंद गॅसवर छान असं हे बेसन आपल्याला शिजून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिट बेसनाने छान असं चटचट केल्यानंतर आपल्याला चमच्याने हे छान असं मिक्स करून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या पद्धतीने याच्या गाठी मोडून घेऊ शकता, परंतु ह्या मी अशाच ठेवणार आहे। छान असं शिजल्यानंतर गरमागरम असं सर्व करायचं। अगदी सरभरत छान असं बेसन आपल्या इथे तयार झालं। हे बेसन तुम्ही भाकरी चपाती बरोबर, वरण भाताबरोबर आणि खिचडी बरोबर सुद्धा सर्व करू शकता। अतिशय सुंदर असं लागतं। तर रेसिपी नक्की करून पहा। आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। बेल बटन नक्की प्रेस करा। खा प्या आनंदी रहा। एकमेकाची काळजी घ्या। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद।